नमस्कार सगळ्यांना. तर लाडक्या बहिणीचा 2100 रुपये हप्ता बँकेत यायला चालू झालेला आहे. तर तो आता कुठला बँकेत येणार आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कारण 6व्या हप्त्यासाठी काही नियम चेंज झालेले आहेत. तुम्हाला आता मी स्क्रीनवर काही बँका दाखवत आहे. त्या बँकेत तुमचं खातं असेल तरच तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत. नसेल तर तुम्हाला पैसे जे आहेत ते तुम्हाला अडचणी येऊ शकतात पैसे मिळण्यात. त्या बँका कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे की आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे डिसेंबरच्या हप्त्याची. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता कधी येणार आणि तो किती येणार हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे महिलांसाठी आणि काही नियम चेंज झालेत ते नियम तुम्हाला मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे, चला मी तुम्हाला सांगते. आता काही बँका आहेत ज्या बँकेत तुम्हाला आता पैसे येणार नाहीत. ठीक आहे, त्या बँका जर तुमच्या ह्या लिस्टमध्ये नसतील तर तुम्हाला पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. तुम्हाला मी लिस्ट सांगणार आहे, त्या लिस्टमध्ये तुमची बँक असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, ती लिस्ट कोणती आहे काय आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे महिलांसाठी. कारण महिलांना लगेच जाऊन चेक करायचं की त्यांची बँक कोणती आहे आणि ती बँक ह्या आपल्या लिस्टमध्ये आहे की नाही हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला लॉग इन करून ठेवा. लाडकी बहीण योजनेच्यामध्ये लॉग इन करा. तिथे तुम्हाला तुमची कुठली बँक दिसते ते बघा आणि कमेंट पण नक्की करा तुमची बँक कोणती, तुमचा जिल्हा कोणता आहे. ठीक आहे, आता बघूयात आपण. आता आपल्याला माहिती आहे की लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये झालेला आहे आणि हे आश्वासन मतदानाच्या आधी दिलं होतं आपल्या महायुती सरकारने. तर आता महायुती सरकार निवडूनही आलेलं आहे. त्यांनी याचं सगळं श्रेय लाडक्या बहिणीला दिलं आहे. कारण लाडक्या बहिणीच्या पाठिंब्यामुळे हे महायुती सरकार एवढं मोठं विजय झाले असं त्यांनी स्वतःचं पण म्हणत. त्यांनी स्वतः आभार मानले लाडक्या बहिणीचे की तुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही भरघोस मतांनी विजय झालेलो आहोत. त्यामुळे आता लाडक्या बहिणीचं जे त्यामुळे महायुती सरकार आहे ते आता येणार आहे आणि आता त्यामुळे लाडक्या बहिणीला कोणी हात धक्का लावू शकत नाही. कारण महायुती सरकार ही योजना पुढे अशी चालू ठेवणार आहे आणि त्याच्यात त्यांनी पैशांची वाढ पण केलेली आहे. कारण निवडणुकीच्या आधीच त्यांनी घोषणा केली होती की आता 1500चे 21 रुपये होणार आहेत. त्यामुळे महायुती सरकारला आता ते 21 रुपये देणं भाग आहे. कारण त्यांनी ऑलरेडी आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना आता डिसेंबरचा हप्ता 21 रुपये द्यावाच लागणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये तुम्हाला 21 रुपये हप्ता आला का आणि आला असेल तर किती आला ते पण मला सांगा. ठीक आहे, त्यामुळे कमेंट नक्की करा. कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा. त्यामुळे सगळ्या महिलांना कळेल की कुठल्या बँका आहेत काय आहेत, आपली बँक कुठली ते पण कळेल. तसेच त्यांना काय करायचं, काही 2 गोष्टी आहेत त्या पण करायच्यात महत्त्वाच्या गोष्टी, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि स्किप तर अजिबात करू नका. पुढे आता थोड्या काही ज्या बँका आहेत, काही नॅशनल बँक आहेत आणि काही प्रायव्हेट बँक आहेत. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या नॅशनल बँकेमध्ये काही लिस्ट आहे, प्रायव्हेट बँकेची पण काही लिस्ट आहे. ती लिस्टमध्ये जर तुमचं नाव, तुमच्या बँकेचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे येण्यात काही अडचण येणार नाही. तुम्हाला डायरेक्ट पैसे खात्यात पडून जातील. पण जर तुमच्या त्या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचं नाव नसेल तर मात्र तुम्हाला पैसे येण्यास अडचण होऊ शकते. तर ती लिस्ट अशी आहे बघा, तुम्हाला मी जी दाखवते बघा. बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि UCO बँक. ठीक आहे, ह्या ज्या बँका आहेत ही बँक जर तुमची असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या खात्यात पैसे सहज पडून जातील. तुम्ही लगेच चेक करा तुमचं बँक कोणती आहे. कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये. लॉग इन करा, तिथे तुम्हाला एक रुपीची साईन दिसणार आहे. तर साईनवर क्लिक केलं की तुम्हाला मात्र तुमची बँक दिसणार आहे. ठीक आहे, हे आहेत नॅशनल बँक्स. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे नॅशनल बँक असते आणि प्रायव्हेट बँक 2 असतात. त्यामुळे नॅशनल बँकमध्ये तुमचं हे असतील तर काय प्रॉब्लेम येणार नाही. तर प्रायव्हेट बँकेची पण लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, ती पुढे आहे. पण सध्या तरी ह्या नॅशनल बँक तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि तुमची बँक ह्याच्यापैकी कुठली असेल तर मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही. सहज तुमच्या बँकेत पैसे जे आहेत ते पडून जातील. आता पुढचे जे लिस्ट आहे ते प्रायव्हेट बँकेची असणार आहे बघा. ही बघा, HDFC बँक, ICICI, ॲक्सिस, कोटक महिंद्रा बँक, इंडसलँड बँक आणि IDBI बँक. ह्या बँका प्रायव्हेट बँक आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्या बँका जर तुमचे कुठले असतील ह्याच्यापैकी कुठले तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. डायरेक्ट खात्यात पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. प्रायव्हेट बँकमध्ये जर तुमच्या ह्या बँक असतील तरी पण काळजी करण्याची गरज अजिबात नाही आहे. पैसे डायरेक्ट पडून जातील. ठीक आहे, अजून 4-5 बँक आहेत तर मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. सध्या तर ह्या बँक तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. लॉग इन केलेलं असेल तुम्ही ऑलरेडी तर नक्की बघा की ही बँक आपली आहे का, ह्या लिस्टमध्ये आपल्या बँकेचं नाव आहे की नाही ते नक्की चेक करा. जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही, टेन्शन घ्यायची गरजच नाही की पैसे येणार की नाही. ह्या लिस्टमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही. पण नसेल तर मात्र तुमच्या 6व्या हप्त्याने अडचणी येऊ शकतात. त्याच्या आधी तुम्हाला पैसे आले असतील. ठीक आहे, तुमची जी बँक आहे ह्या लिस्टमध्ये नसेल आणि तुमच्या आधी पैसे आले असतील पहिले हप्ते तरी पण आता 6वा हप्ता येण्यास अडचण येऊ शकते. कारण नियम बदललेले आहेत. त्याच्यामुळे 6वा हप्ता येण्यास तुम्हाला अडचण होऊ शकते. बघा, येस बँक, IDFC बँक, IDFC फर्स्ट बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक ह्या बँका पण आहेत. ह्या प्रायव्हेट बँका आहेत. ह्या बँकमध्ये जर तुमचं अकाउंट असेल किंवा ही बँक तुमची असेल
तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, काही अडचण येणार नाही. डायरेक्ट खात्यात पैसे पडून जातील, लवकरात लवकर पैसे पडतील. ज्यांना पडले असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे पडलेत की नाही. आणि कमेंट तर नक्कीच करा. कमेंटमुळे बऱ्याच गोष्टी आहेत एकमेकांना पण कळतात, बाकीच्या महिलांना पण कळतात काय करायचं काय नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या पण कळून जातात. ठीक आहे. आता हे झालं बँकेचं. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट बँकेची म्हणजे आधार लिंक असणं. तुमची जी बँक आहे त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे. जरी तुमचा फॉर्म किती पण अप्रूव्ड असू दे, एकदम चांगला असू दे किंवा काही प्रॉब्लेम नसू दे, पण तुमचे जर आधार लिंक नसेल बँकेला तर मात्र पैसे खात्यात येत नाहीत. काही झालं तरी पैसे खात्यात येत नाही. त्यामुळे तुमचं फॉर्म अप्रूव्ह म्हणून तुम्ही निवांत बसाल, पण असं नका करू. बँकेत जा, तुमचा आधार स्टेटस चेक करा. लिंक असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, येणार पैसे 100%. पण लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करावं लागेल आणि लिंक म्हणजे तुम्हाला करावंच लागणार. 2-3 दिवस लागतात. आता बघा तुम्हाला माहिती आहे काही नियम पण होते. आपलं हमीपत्र होतं. ठीक आहे. हमीपत्रात काही नियम होते. ते नियम तुम्ही पाळलेत का? कारण आता अर्ज पडताळणी परत चालू होण्याची शक्यता आहे आणि झालेली पण आहे. ठीक आहे. त्यामुळे जर ह्या नियमाच्या बाहेर तुमचं असेल आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडनं जाता पैसे वसुली करण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही तुम्हाला वाचायचं असेल हमीपत्र तुम्ही वाचू शकता इथे. ह्या ज्या नियम आहेत त्या नियमांमध्येच तुम्हाला पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे महिलांनी व्यवस्थित चेक करावा आधी नियम, हमीपत्र काय होतं काय नाही. त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करा. कारण त्याच्या जर बाहेर असेल तुमच्या नियमाच्या बाहेर तुमच्या काही गोष्टी असतील तर मात्र तुम्हाला पैसेच येणार नाही. आता बघा नवीनच आता वेबसाईटवर एक कॉलम क्रिएट झाला आपल्या लॉग इन केल्यावर, तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना. ठीक आहे. त्यात येस आणि नो ऑप्शन आले. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं पण असेल, नसेल बघितलं आता लॉग इन करा. तुम्हाला लगेच लॉग इन केल्या तुम्हाला दिसणार आहे येस नो. ठीक आहे. तिथे जर तुमचा नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण येस असेल तर मात्र पैसे येणार नाहीत. कारण तुम्ही याच्या आधी एका कुठल्यातरी योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे झालेलं आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे की आपल्याला मतदानाच्या आधी काही 10 आश्वासन दिली गेली होती सरकारकडनं. त्यापैकी एक आश्वासन होतं की राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच ₹1500 ऐवजी ₹21 देण्यात येतील. तर आता आपल्याला ₹21 मिळणार. डिसेंबरचा हप्ता तो 2100, डिसेंबरपासून पुढे जे हप्ते येतील ते सगळे ₹21 येतील. पण याच्या आधीचे जे हप्ते आहेत ते 1500 येणार. म्हणजे जुलैचे तुमचे हप्ते राहिले असतील तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशापैकी कुठला हप्ता तुमचा राहिला असेल तो 1500नीच येणार आहे. पण डिसेंबरपासून पुढचे हप्ते जे आहेत ते ₹21 तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात पडून जातील. तुम्हाला काय टेन्शन घेण्याची गरज नाही. आता ₹21 तुम्हाला देण्यात येणार आहेत. आणि तुम्हाला पैसे आलेत का? डिसेंबरचा हप्ता आलाय का? ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पैसे जे आहेत ते याला चालू झालेले आहेत. महायुती सरकारने मिळून हे जे आहे ते त्यांनी निर्णय घेतले होते आणि त्यांनी ते आश्वासन दिली. त्या 10 आश्वासनामध्ये अजून बाकीची पण आश्वासनं होती की शेतकऱ्यांसाठी आश्वासनं होती, तरुणांसाठी आश्वासनं होती. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्हाला जे आहे ते ₹21 मिळणार आहेत. पण त्यासाठी तुमच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या लागणार. ते म्हणजे आधार लिंक असणं आणि रेशन कार्ड अपडेट असणं. तर रेशन कार्डचं पण नवीनच आहे. कारण रेशन कार्ड आपण फॉर्म भरताना PDF दिला आहे रेशन कार्डचा. त्यामुळे त्याचं पण गरजेचं आहे. जर तुमच्या या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असतील तर व्यवस्थित पैसे येतील. काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्हाला अजून लेट होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर चेक करा. आधार लिंक असणं किंवा काय रेशन कार्ड अपडेट असणं हे सगळं तुम्हाला गोष्टी लागणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही असंच व्हिडिओला प्रेम देत राहा, चॅनलला प्रेम देत राहा आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून अशाच नवीन अपडेट्स तुम्हाला कळून जातील. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ.